नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ 3 शाल चे वाचन आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत रा. ग. जाधव. 1932 मध्ये यांचा जन्म झाला. 2016 मध्ये यांचे निधन झाले. रा. ग. जाधव हे कवी, समीक्षक, ललित लेखक. साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षा विषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. या पाठामध्ये शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी व्यक्त झाल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. एका पायावर हो म्हणणे म्हणजे लगेच हो म्हणणे, रेडी होणे. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. म्हणजे त्यांनी ती आठवण म्हणून त्यांच्या सुटकेसमध्ये कपाटात ठेवून दिली. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर वाहत होत्या. चिंचोळा प्रवाह म्हणजे अरुंद असा प्रवाह. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तट म्हणजे नदीचा काठ. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहावले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली. पुलकित शाल म्हणजे पुलंचा स्पर्श झालेली अशी ती शाल. 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. की पुलंची शाल ती लेखक आठवण म्हणून जपून ठेवणार होते, परंतु त्या बाईला मात्र त्या शालीची गरज अधिक होती. तिच्या बाळाला त्या शालीतून ऊब मिळाली. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. अहोरात्र भरती म्हणजे जेव्हा जेव्हा कार्यक्रम असेल त्या प्रत्येक वेळी खूप गर्दी असणे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनवू लागलो आहे. शालीन म्हणजे नम्र. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोज माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही.
मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अतिप्रामाणिक. त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. कट्टा म्हणजे ओटा, बहुधा म्हणजे बहुतेक वेळा, बऱ्याचदा. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिकारी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडीत बसल्याचे मी पाहिले. चिरगुटे म्हणजे चिंध्या झालेले कापड. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. त्याला 2ही शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये-जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावर चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवाणे जिने. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, म्यासनी शाली दिल्या. पण बाबा म्या भिकाऱ्याला त्या शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जिनं. तुझं लई उपकार आहेत बाबा. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. असा हा पाठ. मुलांनो, या पाठामध्ये काही प्रसंग आले आहेत. पहिल्या प्रसंगामध्ये लेखक रा.ग. जाधव हे पु ल देशपांडे यांच्या घरी काही कामासाठी गेले, कामानिमित्ताने गेले आणि तिथे त्यांना पु ल देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी एक शाल दिली. पुलंकडून मिळालेली शाल म्हणून ती शाल जपून ठेवायची असे रा.ग. जाधव यांनी ठरवले. त्यांनी सूटकेसमध्ये ती शाल ठेवून दिली. हा झाला पहिला प्रसंग. दुसऱ्या प्रसंगामध्ये लेखक रा.ग. जाधव हे विश्वकोशाचे अध्यक्ष होते. हे आपण पाठ परिचयामध्ये, लेखक परिचयामध्ये पाहिलंय. तर ते विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून वाईला गेले. वाई म्हणजे सातारा जिल्ह्यातील एक ठिकाण. तर तिकडे थंडी जास्त असते. तिथे कृष्णा नदीच्या काठावरती त्यांनी पाहिलं की एक बाई तिच्या छोट्याशा लहानशा बाळाला टोपलीमध्ये ठेवलेलं होतं आणि ती मासे मारित होती. म्हणजेच यावरून आपल्याला समजतंय की त्या बाईची परिस्थिती ही बिकट असणार आहे आणि मासे पकडल्याशिवाय तिला कदाचित अन्नही मिळणार नसेल. तीच तिची रोजीरोटी होती, म्हणून तिला मासे पकडणेही गरजेचं होतं. म्हणून ती त्या रडणाऱ्या बाळाकडे, थंडीने कुडकुडणाऱ्या बाळाकडे सुद्धा बघत नव्हती. पण लेखकाने मात्र खिडकीतून हे पाहिलं आणि
जी सुटकेसमधील पुलकित शाल होती, म्हणजे पुलंनी दिलेली, पुलंचा स्पर्श झालेली अशी जी शाल होती, ती शाल आणि 5-50 रुपयांच्या नोटा यांनी काढल्या आणि खिडकीतून ते सर्व त्या बाईला दिले आणि त्या बाईला म्हणाले की आधी त्या बाळाला शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. हा झाला दुसरा प्रसंग. आता तिसरा प्रसंग कविवर्य नारायण सुर्वे. तर नारायण सुर्वे हे त्या काळामध्ये खूप संमेलनं वगैरे गाजवत होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले होते. त्यामुळे त्यांना सन्मान म्हणून शाल आणि श्रीफळ मिळतच राही. तर एकदा ते उपहासाने म्हणाले राग जाधव यांना की या शाली घेऊन घेऊन आता मी शालीन बनू लागलो आहे. शाल ही प्रतिकात्मक आहे, एक वस्तू आहे, है ना. सन्मान चिन्ह म्हणजे शाल आहे. शाल हे एक चिन्ह आहे, एक प्रतीक आहे. आणि शालीन म्हणजे नम्रता, है ना. शालीनता, नम्रता हा एक व्यक्तिमत्वाचा गुण आहे. तर ते म्हणाले की शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. हा झाला पुढचा प्रसंग. तिसरा प्रसंग. तर कविवर्य सुर्वे जे म्हणतायत की शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलेलो आहे. तर शाल आणि शालीनता यांचा तसे पाहता काहीही संबंध नाही. शाल हे एक प्रतिकात्मक चिन्ह आहे आणि शालीनता हा एक गुण आहे, स्वभाव गुण आहे. तर हा झाला पुढचा प्रसंग. मग ते कविवर्यांना म्हणतात की शालीमुळे जर शालीनता येत असेल, जर शाल दिल्यामुळे खरोखर जर लोक विनम्र नम्र होत असतील, तर राग जाधव म्हणतात की मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेल, पण शेकडो शाली खरेदी करेन आणि प्रत्येकाला सर्वांना एक एक शाल लगेच नेऊन देईन. म्हणजेच जे जे लोक नम्र नाही आहेत त्यांना शाल देऊन नम्र करीन, असे ते थोडक्यात म्हणतात की कर्जबाजारी होईन, पण लोक जर नम्र होणार असतील तर मी अशा शाली विकत घेऊन त्यांना लगेच नेऊन देईन, त्यांच्या घरी नेऊन देईन. मग पुढील एक प्रसंग आहे, चौथा प्रसंग, की 2004 साली आता राग जाधव हे स्वतः साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले. आता सत्कार आणि सन्मान चिन्ह मिळण्याची त्यांची वेळ होती. या 1-2 वर्षात त्यांच्यावरती शालींचा अक्षरशः वर्षाव झाला. वर्षाव होणे म्हणजे खूप शाली मिळणे, जसा पावसाचा वर्षाव होणे म्हणतो तसं यांच्यावरती शालींचा वर्षाव झाला. आणि त्यांच्याकडे एवढ्या शाली जमल्या की त्यांची जी खोली होती 8x6ची, त्या सत्काराच्या शाली त्यांच्या छोट्याशा खोलीत ठेवणे शक्य नव्हते. म्हणून अगदी त्यांनी त्या शालींचं गाठोडं बांधलं. म्हणजे एक वेळ अशी होती की शाल म्हणजे त्यांच्यासाठी सन्मानाचं प्रतीक होतं, पण आता त्यांना एवढ्या सन्मानाच्या शाली मिळू लागल्या की त्या शालींचं अक्षरशः त्यांनी एक गाठोडं बांधलं आणि त्यांच्या निकटवर्ती म्हणजे जवळच्या मित्राकडे ते ठेवलं आणि शाल वापरण्याचे वगैरे देण्याचे सगळे अधिकार त्याला दिले. परंतु तो मित्र सुद्धा अतिशय प्रामाणिक होता आणि त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सगळं सांभाळून ठेवलं. पुढे हळूहळू राग जाधव यांनीच त्या शाली सगळ्यांना, गरीब श्रमिकांना, गरीब कष्टकऱ्यांना त्या शाली हळूहळू वाटून टाकल्या. आता पुढचा 5वा प्रसंग आहे शनिवार पेठेतील. पेठ ऑब्व्हियसली पुण्यातील पेठा आहेत या. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरावरचं पूल, जेथे ते रोज संध्याकाळी जात असत. तर तिथे ते कट्ट्यावरती त्यांना बसणं आवडायचं. थंडीच्या दिवसात त्यांना एक म्हातारा दिसला, एक अशक्त भिक्षेकरी म्हणजे भिकारी असा तो म्हातारा होता. अगदी चिंध्या झालेलं चिरकुटं, पांघरलेलंही होतं आणि अंथरलेलंही होतं. मग लेखकाकडे भरपूर शाली होत्या. त्यांनी त्यातल्या 2 शाली घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वराच्या कट्ट्यावरती येऊन त्या वृद्ध भिक्षेकऱ्याला, अशक्त भिक्षेकऱ्याला, भिकाऱ्याला त्या 2 शाली दिल्या. त्याने सुद्धा थरथरत्या हातांनी नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस लेखकाला काही जाण्यास तिथे उसंत मिळाला नाही, म्हणजे वेळ मिळाला नाही. मग अचानक त्यांना आठवण आली आणि ते पुलावरती चक्कर मारावी म्हणून ते गेले. पाहतात तर काय, तो म्हातारा काही तिथे नव्हता. मग पुलावरती चक्कर मारावी म्हणून गेले आणि मध्यावरती तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. आणि पाहतात तर काय, पुन्हा त्याची तीच अवस्था, तेच कुडकुडणे आणि तेच दिनवाने जिने, तेच चिरगुटं अंगाखाली आणि अंगावरती. मग लेखकाने त्यांना ओळख विचारली की तुम्ही मला ओळखलत का? तर त्या म्हाताऱ्याने, ज्याने नमस्कार केला होता हात जोडून, त्याने आता नकारार्थी मान हलवली की मी तुम्हाला ओळखले नाही. मग
राघव जाधव स्वतःच म्हणाले, "बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते का?" मग त्या म्हाताऱ्याला लगेच आठवण झाली आणि म्हातारा खुलला आणि हात जोडून लगेच म्हणाला, की "हे भल्या माणसा, म्हणजे हे सज्जन माणसा, तू खूप मोठा आहेस, तू मला शाली दिल्या, पण मी भिकारी आहे, मला त्या शाली कशा काय शोभतील, की एवढ्या भारी किमती वस्त्र, शाली त्या मला कशा काय शोभतील? आणि त्या शोभेपेक्षा है ना, मला जी पोटात आग लागली होती, म्हणजे जी मला भूक लागली होती, ती आग फार वाईट होती. मी त्या शाली विकल्या आणि 2-3 दिवस मी पोटभर जेवलं बाबा." म्हणजे एक वेळ त्या म्हाताऱ्याची गरज काय होती? शाल नव्हती. अंगावरील वस्त्र नव्हतं, तर त्याची गरज होती पोटासाठीचं अन्न. म्हणून त्या दोन्ही शाली त्याने विकल्या आणि 2-3 दिवस पोटभर जेवला, हे सुद्धा तो समाधानाने सांगतोय आणि पुन्हा म्हणतोय, की "तुझं लई उपकार, म्हणजे खूप उपकार झाले. मी तुझ्यामुळे 2-3 दिवस पोटभर तरी जेवू शकलो." आणि या प्रसंगामध्ये लेखकाने शालीची शोभा, म्हणजे शाल आपल्यासाठी कदाचित केवळ एक सन्मानाचं चिन्ह असेल. 2 मिनिटभर अंगावरती घ्यायची आणि नंतर घडी घालून ती ठेवून द्यायची. पण कुणासाठी ती ऊब असते, जशी त्या बाईच्या बाळासाठी होती ऊब. थंडीमध्ये कुडकुडणाऱ्या बाळासाठी त्यांनी ती शाल दिली होती आणि या पुलावरच्या म्हाताऱ्यासाठी पोटाची आग विझवणारी ती शाल होती. त्याने त्या शाली विकल्या आणि 2-3 दिवस पोटभर जेवला, हे त्याने समाधानाने सांगितलं. आणि पुढे या दोन्ही गोष्टी एक झाल्या, म्हणजे शालीची ऊब आणि अन्नाची ऊब, म्हणजे शालीची गरज आणि अन्नाची गरज. तर ज्याच्या त्याच्या गरजेनुसार प्रत्येकाने त्या शालीचा वापर केलेला आहे. म्हणून लेखक पुढे म्हणतात, की "भुकेल्यास अन्न द्यावे", की ज्याला भूक लागली आहे त्याला अन्न द्यावं. "तहानलेल्यास पाणी द्यावे", ज्याला तहान लागली आहे त्याला पाणी द्यावं. आणि हे दोन्हीही नाही जमलं, तर किमान जे अभागी आहेत, जे कमनशिबी आहेत, त्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. असा हा शाल हा पाठ. विद्यार्थ्यांनो, या पुढील भागात आपण या पाठाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.